सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील अति प्राचीन असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात जबरी चोरी झाल्याची घटना घडली असून या घटनेत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पंचमुखी हनुमान मंदिरातील दानपेटी तसेच पंचमुखी हनुमान मूर्तीवरील चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्याची प्राथमिक माहिती समोर आली असून माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। मंदिरातील मूर्तीवर असलेल्या चांदीचा मुकुट तसेच छत्र सोन्याचा तिलक तसेच लाखो रुपयांची कॅश असा सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती मंदिराच्या वतीने देण्यात आली आहे। या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत असून तसेच डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून देखील चोरट्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली। 5-5:30 ला इथून पायी फिरणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर ताबडतोब काही भक्तांनी गुरुजींना फोन करून कळवले असता ताबडतोब गुरुजी आले आणि ताबडतोब पोलीस यंत्रणा सगळी हजर झाली आहे। डॉग स्क्वॉड आला आहे, फॉरेन्सिक लॅबवाले सगळे आले आणि तपासणी पुढची चालू आहे। इथे सीसीटीव्ही कॅमेराचा पण बॅकअप आहे, त्याच्यावरून शोध कार्यक्रम सगळा चालू आहे। इथे अजून काही व्यवस्थापक पुजारी पंचमुखी हनुमानजी मंदिर येथे काल रात्री सुमारे 3.5 ते 4 लाख रुपयाची चोरी झाली। एक सोन्याचा तिलक गेला, ते कमी 1.5 ते 2 तोल्याचा आहे। छत्र होता 1.5 किलो, तो 1.5 किलो चांदीचा आणि दानपेटी सुमारे 7 ते 8 महिन्यापासून उघडलेली नव्हती। म्हणजे 3.5 ते 4 लाख रुपयाच्या वरच चोरी झालेली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।